तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रकार आहे भेदसमोर भाव, कर्तृक आणि अकर्तृक. आता मराठी व्याकरणामध्ये याचा जर अर्थ काढला, भाव, कर्तृक या शब्दाचा अर्थ आहे बघा भावात करता. कर्तृक म्हटलं तर करता. त्यानंतर अकर्तृक म्हणजे कर्तृक म्हणजे करता आणि अकर्तृक या शब्दाचा अर्थ काढला तर करता नाही. मग एक अर्थ सांगतो करता आहे आणि एक अर्थ सांगतो करता नाही. मग आता याचा जर व्याख्याचा आपण विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये याची व्याख्या काय म्हणा? तर बघा एक व्याख्या तुम्हाला सांगणार आणि एक उदाहरणात वाक्य घेणार. आता भावकर्तृ किंवा अकर्तृ क्रियापद म्हणजे काय? तर व्याख्या असं सांगता येईल बघा, ज्या वाक्यात कर्ता स्पष्टपणे मिळत नसेल. काय बघा, ज्या वाक्यात कर्ता स्पष्टपणे मिळत नसेल म्हणजेच क्रियापदाच्या भावात कर्ता मिळत असेल तर अशा वाक्याला मराठी व्याकरणामध्ये म्हणता येतो भावकर्तृ किंवा अकर्तृ क्रियापद. जसं बघा इथं राम, आंबा खातो. आता राम आंबा खातो म्हणलं तर या वाक्यामध्ये कर्ता स्पष्टपणे मिळालं. आता परत दुसरं वाक्य घेतो मी. सहलीस, सहलीस जाताना, सहलीस जाताना कात्रण जवळ सांजावले. बघा, सहलीत जाताना कात्रजवळ सांधावे. आता या वाक्यामध्ये कर्ता जे आहे ते स्पष्टपणे मिळत नाही. मग अशा वाक्याचं उत्तर भाव करतो किंवा आ करतो. कर्ता शोधायचं नसेल तर कसं क्रियापदाच्या भावावर कर्ता मिळणार. सहलीत जाताना कात्रजवळ सांधावले. होणारी काय तर होणारी सांध. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता जर शोधायला गेलं तर सांध हा शब्द तुम्हाला कर्ता मिळणार. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता स्पष्टपणे मिळत नसेल म्हणजे क्रियापदाच्या भावात कर्ता मिळत असेल तर अशा वाक्याला भाव करतो किंवा अकर्तृ क्रियापद म्हणा. त्यानंतर समोरचं घेऊ बघा, क्रियापदाचे रूप तो नाही करण रूप आणि अकरण रूप. तर लगेच परत याच्यामधला एक घेऊ करण रूप. आता मराठी व्याकरणामध्ये करण रूप क्रियापद म्हणजे काय, परत याची व्याख्या काय? तर व्याख्या अगदी सरळ सोपी आहे. करण रूप म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे होकारार्थी. मग ज्या वाक्यामध्ये होकार दर्शक वाक्य मिळत असेल तर अशाही वाक्याला तुम्ही करणरूप म्हणू शकता. किंवा क्रियापदाने दाखवलेली क्रिया जर होकारार्थी असेल तर अशा वाक्याला करणरूप क्रियापद म्हणू शकता. आता एका सेकंदामध्ये करणरूप क्रियापद कसं ठरवणार? तर ज्या वाक्यामध्ये काय बघा, ज्या वाक्यामध्ये क्रियापद नाही, नको, नव्हे, त्यानंतर नये, न लगे यांच्या व्यतिरिक्त काय बघा, यांच्या व्यतिरिक्त कोणताही क्रियापद येत असेल तर त्याच्या वाक्याला कारणभूत क्रियापद तुम्ही म्हणू शकता. जसे एक वाक्य घेतलं मी, जशाला एक वाक्य आपण घेऊ इथं. बघा आता आकाश, बघा आकाश जेवण करतो. मग आकाश जेवण करतो म्हणलं तर होकारार्थी वाक्य, कारण याच्या व्यतिरिक्त क्रियापद इथं पाहिजे. याला तुम्ही होकारार्थी उत्तर देऊ शकता. त्यानंतर बघा करणरूप झालं, अकरणरूप घेऊ आता. जशाला जो शब्द घेतला परत अकरण रूप, अकरण रूप घेतलं. रूप क्रियापद. आता परत याचं जर आपण व्याख्याचा जर विचार केला, अकरण रूप क्रियापद म्हणजे काय याची व्याख्या काय? तर व्याख्या असं सांगता येईल परत, अकरण रूप म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये काय बघा, ज्या वाक्यामध्ये क्रियापद नकारार्थी दाखवला जात असेल तर अशा वाक्याला अकरण रूप क्रियापद म्हणा. कारण अकरण रूप क्रियापदाचा अर्थ जर काढला तर सरळ सरळ काय सांगता येईल बघा, नकारार्थी. म्हणजे वाक्य जे आहे ते याच्यामध्ये कसे मिळणार आपल्याला, नकारार्थी. मग आता जर क्रियापदाचा जर विचार केला तर सर्व क्रियापद नकारार्थी पाहिजे. मग आता नकारार्थी म्हणलं तर कसे क्रियापद, जसे इथं दाखवलेलं आहे. ज्या वाक्यामध्ये शेवटी नाही, नको, त्यानंतर नव्हे, त्यानंतर आलं न लगे, त्यानंतर आलं परत बघा नये. आता हे जर क्रियापद आपल्याला कोणत्याही वाक्यामध्ये मिळत असेल तर अशा वाक्याला 100% अकरण रूप क्रियापद म्हणून आपण संबोधू शकतो किंवा उत्तर देऊ शकतो. जसं बघा, उन्हात फिरू नये. काय बघा, उन्हात फिरू नये. आता याचं उत्तर जर काढलं तर अकरणरूप क्रियापद म्हणून आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण इथं क्रियापद हा घटक घेतलेला आहे, हा अगदी शॉर्ट घेतलेला आहे. याचं परिपूर्ण जे आहे ते क्लासमध्ये स्पष्टीकरण झालेलं आहे. इथं जे आहे ते अगदी तुम्हाला मी शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाक्य आणि जशा तसं त्याचा अर्थ आणि एक शॉर्ट व्याख्या इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर बाकीचं समोरचं जे काही घटक आहे ते परत व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळणार. थँक्यू, धन्यवाद.